छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घोळकुंड गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावं लागतंय, तर पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। पालघर वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या सर्वेचं काम शेतकऱ्यांनी रोखलं। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात हनुमाननगर इथल्या विस्थापित शेतकरी आक्रमक झाले। प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय पुन्हा जमिनी देणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी इथल्या दरड प्रवण क्षेत्रामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात येत आहे, त्यामुळे गावातील वाड्या वस्त्यांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काम बंद पाडलं। छत्रपती संभाजीनगरच्या पारधी तांडा इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरी मंजूर करून दिल्यात। मात्र विहिरींच्या कामासाठी ग्रामपंचायत अडवणूक करत असल्याचा आरोप करत लाभधारकांनी जलसमाधी आंदोलन केलं। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा लाभधारकांनी दिलाय। यवतमाळपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती असलेल्या जामडोहमध्ये जलजीवन मिशनचं काम रखडलंय, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलं। वर्ध्याच्या प्रशासकीय भवनातील हिवताप कक्षात कार्यालयीन वेळेत गुलाल उधळल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हिवताप कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर 11 कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नलिनी विखेंनी घेतलाय। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या विघनवाडी राजुरी आणि राजुरी बीड दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडली। 35 किलोमीटरचा हा प्रवास 30 मिनिटात पूर्ण झालाय आणि या यशस्वी चाचणीमुळे बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। हिंगोलीच्या वसमत शहरापासून काही अंतरावरती शासकीय महिला रुग्णालय आहे, मात्र या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली। साताऱ्याजवळ असलेल्या जकातवाडी इथल्या वस्तादनगरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला। जमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। आयुक्त राजेंद्र जाधव यांच्या बंगल्याजवळ भुयारी गटाराचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यामुळे पाईपलाईन फुटली, त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। जालन्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे। कत्तलखाना उभारण्याचा निर्णय नियोजित बैठकीत घेण्यात आला होता। याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, असा कोणताही निर्णय अद्याप मान्य झालेला नाही असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। जळगावात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 500 शिक्षकांशी संवाद साधला। मुलांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासोबतच शिक्षकांनी आत्मविश्लेषण करून क्षमता वाढवावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। कराडजवळच्या मलकापुरात रानडे हॉस्पिटल जवळ बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। बिबट्याच्या पाठीमागे 2 कुत्रे लागल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। दरम्यान शहरी वस्तीत बिबट्या आढळल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नंदुरबारमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली, तर सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इंदापूर महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या बेकायदेशीर वाळू माफियांवरती कारवाई केली। उजनी धरणामध्ये बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी पाण्यात बुडवून स्फोटकाच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याला कारनं उडवलं। वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डनमधनं पळत पार्किंगजवळ येत असताना हा अपघात घडला। या ध्रुव राजपूत या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। नवी मुंबईतल्या खारघर इथे ओव्हरटेक केल्याच्या रागातनं शिवकुमार शर्मा या व्यक्तीला हेल्मेटनं मारहाण करण्यात आली। या मारहाणीत शिवकुमार यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबानं केली आहे। धाराशिवमधल्या लोहारा तालुक्यात किरकोळ कारणातून गोळीबार झाल्याची घटना घडली। या गोळीबारात एक जण जागीच ठार झालाय। दरम्यान गोळीबार करून आरोपीनं लोहारा पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं। बदलापुरातील शाळेत पुन्हा एकदा शिक्षकांकडून 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला। दरम्यान या नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पालघरच्या वानगावमध्ये 2 बियर शॉपचं शटर तोडून चोरट्यांनी रोख रकमेवरती डल्ला मारला। चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। डोंबिवली एमआयडीसी भागात ऑटोपॅक कंपनीजवळच्या फुटपाथवरती एका केबिनला आग लागली। कंपनीतील कामगारांनीच आग विझवली आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही।
सांगलीमध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली. संबंधित मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. जत तालुक्यातल्या कर्जगी इथली ही धक्कादायक घटना असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. जळगाव शहरातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये अचानक आग लागली. या आगीमुळे हॉटेलसोबतच बाजूच्या मेडिकलचं नुकसान झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जालन्यातील बदलापूर इथे एका 17 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. ज्योती सुरासे या विद्यार्थिनीनं निवासी शासकीय वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. ठाण्यातल्या किसन नगर परिसरात एका नवजात बालकाला इमारतीतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून पोलीस याचा तपास करतायत. पेणच्या गुरुकुल शाळेतल्या मैदानावरती स्काउट गाईड कॅम्पचं आयोजन करण्यात आलं, पण काही अज्ञातांनी या कॅम्पवरती पेट्रोलनं भरलेल्या ज्वलंत बाटल्या फेकत पोबारा केला. पेण पोलिसांनी 48 तासात या घटनेमागे असलेल्या आरोपीला अटक केली. ईव्हीएम प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ईव्हीएम सोर्स कोड आणि ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअरच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत उद्या सुनावणी पार पडणार आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेतली. उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. परभणीचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घुरबाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. परभणीच्या दंगलीमध्ये अमानुष लाठीमार केल्याचा घुरबाण यांच्यावरती आरोप आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ही भेट झाली असून भेटीत काय चर्चा झाली याबाबत स्पष्टता नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील भूमापन कार्यालयातील भूकर मापकाला 5,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. नंदुरबार लाच प्रतिबंधात्मक विभागाकडून अभिजित वळवी या भूकर मापकाला ताब्यात घेण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. अलिबाग प्रीमियर लीगला राहुल नार्वेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर 19वा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावरती जाणार आहेत आणि यावेळी ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात 4 महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. महामंडळानं कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी 2 सत्रात प्रत्येकी 1 महिन्यानं वाढवलाय. एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरनं आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरती तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. यानंतर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी येते. समरजित सिंह घाटगे पुन्हा भाजपात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वरिष्ठ पातळीवरती ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस यांच्याशी घाटगेंचे जवळचे संबंध आहेत. सहकार क्षेत्रात सुद्धा घाटगेंचं मोठं नाव आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून घाटगेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती. त्यात काही त्यांना यश आलेलं नाही. मात्र आता समरजित सिंह घाटगे हे भाजपात परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घाटगे यांचे चांगले संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवली. मात्र आता भाजपात परत येण्याच्या निर्णयावरती वरिष्ठांकडून सुद्धा ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सहकार क्षेत्रात सुद्धा घाटगेंचं मोठं नाव आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला रामराम केला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते शरद पवार पक्षाकडून लढले होते. मात्र आता ते पुन्हा भाजपात जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि वरिष्ठ पातळीवरनं सुद्धा या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळालाय अशी माहिती मिळते आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांकरता तब्बल 3,05,828 अर्ज आलेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढली जाणार आहे. महापालिका शाळांचं मिशन संपूर्ण या योजनेतनं यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांना स्थान दिलंय. येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसी उपक्रम सुरू केला जाणार आहे. सीबीएसई मंडळानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजण्याआधीच पोहोचण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरती 10 नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं म्हटलंय. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. राज्यात हमीभावानं होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर बंद झाल्यामुळे सोयाबीनचे दर गडगडलेत. हमीभाव 4,892 रुपये असताना खासगी बाजारात जेमतेम 3,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. अतिवृष्टी, पूर आणि अवेळी पाऊस, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 592,34,90,000 रुपये वर्ग झालेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्यातील कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी महायुती सरकार आता शेतकऱ्यांना पाणंद रस्ते बांधून देणार आहे. विशेष म्हणजे पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी सरकारी पैशातनं होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये भांडणं होऊ नयेत यासाठी पोलीस संरक्षणाचा खर्च सुद्धा सरकार करणार आहे.